कणकवलीमध्ये कणकवली पॅटर्न म्हणून ज्यांनी रुजवला आणि जे नगराध्यक्ष बनले ते संदेश पारकर सध्या राजकारणापासून थोडेसे बाजूला आहेत. त्यामुळे संदेश पारकर सध्या कुठे आहेत असा एक सर्वसामान्यांना प्रश्न विचारला जातो आहे. कारण सध्या जिल्हा प्रमुख पदाची निवड जी आहे ही वैभव नाईक यांच्या गळ्यात माळ पडलेली आहे. संदेश पारकर जिल्हा प्रमुख होते, त्यामुळे संदेश पारकर चर्चा चालू होती की संदेश पारकर शिंदे सेनेत जाणार. आपल्यासोबत संदेश पारकर आहेत. म्हणजे निवडून आल्यानंतर तुम्ही सक्रिय राजकारणामध्ये दिसला नाही. संदेश पारकर हे कुठे आणि चर्चा सुरू होती की तुम्ही शिंदे गटात जाणार. नेमकी काय त्याच्यामध्ये तथ्य आहे? खरं तर मी शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष म्हणून या पदावर त्या ठिकाणी विराजमान झालो, जनतेच्या आशीर्वादाने, कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर. आणि जवळजवळ 4 ते 5 महिन्याचा कालावधी आता त्या ठिकाणी होऊन गेलेला आहे. 21 डिसेंबरला मी नगराध्यक्षपदी विराजमान झालो. खरं तर गेली 4-5 महिने मी कणकवली शहराच्या विकासामध्ये कसं त्या ठिकाणी शाश्वत विकास या शहराचा करता येईल, कशा प्रकारच्या योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या आणता येतील, याच्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न मी गेली 4-5 महिने त्या ठिकाणी करतो आहे. आणि आपली एक ठाम भूमिका कणकवली शहरवासियांची विकासाबद्दलची ही भूमिका त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मी कुठेही बाजूला गेलेलो नाही. मी आजही या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक संदेश पारकर म्हणून एक जे काय अस्तित्व आहे शहराच्या बरोबर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ताकदीनं त्या ठिकाणी आहे. आणि तुमच्या जे काय मनामध्ये आहे म्हणजे संदेश पारकर कुठे आहेत त्याच्याबद्दलचा योग्य निर्णय योग्य वेळी मी त्या ठिकाणी घेणार आहे. परंतु जर सत्तेशिवाय विकास कामं होत नाही तुम्ही म्हणताय, चर्चा चालू होती तुम्ही शिंदे सेनेत जाणार, कारण शिंदे सेनेने सपोर्ट केलेला होता. विशेषतः पालकमंत्री नितेश राणेंच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यांचे बंधू आमदार असलेले निलेश राणेंनी प्रयत्न केला होता. एकनाथ शिंदे मैदानात उतरले होते, उदय सामंत मैदानात उतरले होते आणि अशा वेळी चर्चा चालू होती तुम्ही शिंदे सेनेत लवकरच जाणार आहे. काय लवकर प्रवेश होईल वाटतं? खरं तर तुम्ही जे सांगताय हे वास्तव आहे. आमदार निलेश राणे असतील, संपर्कमंत्री उद्योगमंत्री उदय सामंत साहेब असतील, शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर वैभव नाईक असतील, आमदार उपरकर, सतीश सावंत, राजन तेली, असे अतुलराव राणे, असे अनेक प्रमुख नेते, या सगळ्यांनी त्या ठिकाणी आम्ही एकत्र होऊन हा एक शहर विकास आघाडीचा निर्णय घेतलेला होता. आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये एक सक्षम पर्याय हा उभा केलेला होता. आणि त्याला जनतेनं त्या ठिकाणी कौल दिला आणि ही जबाबदारी नगराध्यक्षपदाची माझ्यावर त्या ठिकाणी आली. आणि मी आज ते काम योग्य पद्धतीने करतो आहे. पण मगाशी आपण जे म्हटलात की हे सगळं करत असताना केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या निधीची गरज त्या ठिकाणी लागणार आहे. आणि तशा प्रकारचा प्रस्ताव हे राज्य शासनाकडे त्या ठिकाणी दिलेले आहेत. खरं तर माझ्या नगरपंचायतीचं जे बजेट आहे ते जवळजवळ 58 कोटी रुपयाचं आहे. आणि या 58 कोटी रुपयामध्ये मी शहरातल्या विकासाला न्याय त्या ठिकाणी देऊ शकतो. पण त्याचबरोबर अधिकची निधी या शहराला जर त्या ठिकाणी हवा असेल तर सत्तेच्या माध्यमातूनच तो त्या ठिकाणी येऊ शकतो. आणि म्हणून तसा प्रयत्न माझा या निमित्तानं आहे. मी मगाशी म्हणालो की जवळजवळ 120 कोटी रुपये हे नळपाणी योजना, भुयारी गटार योजना आणि पावसाळी पाण्याचा निचरा करण्याच्या संदर्भातली योजनेसाठी 120 कोटी रुपयाची मागणी त्या ठिकाणी सरकारकडे मी केलेली आहे. जवळजवळ 25 कोटी रुपये या शहरातल्या रस्ते, काँक्रिटीकरणाचे रस्ते व्हावेत याच्यासाठी 25 कोटी रुपयाचा निधी मागितलेला आहे. आणि त्याचबरोबर भूसंपादनासाठी 5 कोटी रुपये आणि त्याच्यातनं एक 20 कोटी रुपयाचं नाट्यगृह, अशा प्रकारचा जवळजवळ 100 कोटीचा प्रस्ताव हा 100 ते जवळजवळ 200 कोटीचा प्रस्ताव हा मी वेगवेगळ्या पत्राद्वारे संपर्कमंत्री उदय सामंत साहेब यांच्याकडे त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि लवकरच हा निधी शहराला त्या ठिकाणी मिळेल आणि त्याच्यातनं शहराचा विकास आणि आपल्या नगरपालिकेच्या बजेटमधनं कणकवली शहराचा विकास करण्याचा माझा मनोदय त्या ठिकाणी आहे. हे झाले विकासाचे मुद्दे. परंतु कोकणातल्या लोकांना खरं जाणून घ्यायचं आहे की संदेश पारकर नेमके कुठे आहेत? शिंदे सेनेत आहेत, ठाकरे सेनेत आहेत का भाजपसोबत आहेत की महाविकासासाठी? संदेश पारकर नेमके सध्या कुठे आहेत? कारण राजकारणात तुम्ही सक्रिय दिसत नाही आहेत. नाही, मी मगाशीच म्हणालो की योग्य वेळी योग्य निर्णय मी त्या ठिकाणी घेईल आणि याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. पण असं कुठेही नाही आहे की जिल्ह्यामधल्या ज्यावेळी आंबा काजू बागायतदारांचं आसमानी संकट त्यांच्यावर आलं
त्या मोर्चाचं सुद्धा प्रतिनिधित्व मी त्या ठिकाणी केलेलं आहे. हजारो शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही रस्त्यावर उतरला आणि रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी संघर्ष केलेला आहे. एवढंच काय, काल परवा ओसरगावचा टोल पुन्हा एकदा सुरू होतो आहे ही चर्चा जिल्ह्यामध्ये सुरू झाली. त्यावेळीसुद्धा एक भूमिका मांडली की ओसरगावचा टोल आहे हे जिल्ह्याचं हे जे ठिकाण आहे, नाका आहे, हे जिल्ह्याचं विभाजन करणार आहे. आणि हा इतर राज्यामध्ये म्हणजे गोव्यामध्ये जर टोल नसेल, कोल्हापूरमध्ये शहरामध्ये टोल नसेल, तर हा सिंधुदुर्ग जिल्हावासियांना अंतर्गत टोल का, हा टोल रद्द व्हावा किंवा सिंधुदुर्ग MS07 सिंधुदुर्गला हा टोल माफी मिळावी, ही भूमिका त्या ठिकाणी मांडली. एकीकडे आंबा काजू बागायतदारांचं त्या ठिकाणी मोर्चात माध्यमातून नेतृत्व केलं. त्याचबरोबर मी जिल्हा रुग्णालयाचे जे प्रश्न आहेत, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रश्न आहेत, हे सुद्धा तितक्याच ताकदीने त्या ठिकाणी मांडले. आणि तोच जो शक्तिपीठ आहे, हा शक्तिपीठ महामार्ग जर राधानगरीमध्ये येत असेल आणि जर राधानगरीत जर तो उतरत असेल तर तो सिंधुदुर्गामध्ये आणावा आणि सिंधुदुर्गाचा विकास सह्याद्रीच्या पायथ्याखालचा जो भाग आहे, ग्रीनफील्ड संकल्पनेनुसार सह्याद्रीच्या पायथ्याखालची जे गाव आहेत, ह्या गावांच्या माध्यमाचा त्या ठिकाणी विकास होऊन तो शक्तिपीठ महामार्ग जावा, अशा अनेक भूमिका सातत्यानं त्या ठिकाणी आपण मांडत आहोत. त्यामुळे असं कुठेही नाही की जिल्ह्याच्या मुद्द्यांवर सुद्धा, जिल्ह्याच्या प्रश्नांवर सुद्धा आमची संदेश पारकरांची आग्रही भूमिका आहे. लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे, त्या प्रश्नांना वाचा फुटली पाहिजे, हा प्रयत्न सातत्यानं त्या ठिकाणी राहिला. आणि एकीकडे कणकवली शहराचे नगराध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी असताना या शहराच्या विकासाचा सुद्धा करण्याचा प्रयत्न माझा त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे मी कुठेही राजकारणापासून अलिप्त नाही, कुठेही त्या ठिकाणी शांत नाही. माझं काम त्या पद्धतीनं सुरू आहे. जिल्ह्याचाही सर्वांगीण विकास व्हावा आणि माझ्या कणकवली शहराचाही विकास व्हावा. हे जरी खरं असलं तर राजकारणापासून अलिप्तच आहात ना तुम्ही, कारण काय निर्णय घेणार आहात तुम्ही? कारण उदय सामंत तुमचे अतिशय जवळचे मानले जातात. जेव्हा तुम्ही उदय सामंतांच्या जवळचे मानले जातात, अशावेळी एकनाथ शिंदे पण तुमच्या जवळचे मानले जातात. काय निर्णय असेल, एकनाथ शिंदे की भाजप? आणि भाजपचं कमळ हाती घ्यायचं असेल तर नितेश राणेंशी तुम्हाला जुळून घ्यावं लागणार आहे. एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये कोणी कोणाचा शत्रू त्या ठिकाणी नसतो. आपली ही लढाई वैचारिक असते आणि या वैचारिक लढाईचा निर्णय त्या ठिकाणी तिथली जनता त्या ठिकाणी घेत असते. आणि आता निवडणूक संपलेली आहे, निवडणुकीचे निकाल होऊन गेलेले आहेत आणि आता आपली जबाबदारी आहे या शहराचा आणि या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची. आणि म्हणून त्या विकासाच्या ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं या जिल्ह्याचा विकास होणार आहे याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही मगाशी म्हणालात की या जिल्ह्याचे संपर्क मंत्री उदय सामंत माझे मित्र आहेत, आजही आहेत आणि त्यावेळी होते. निलेश राणेंनी सुद्धा फार मोठं वाटा या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी घेतलेला होता. आणि त्याचबरोबर शिवसेनेची सुद्धा मदत किंवा शिंदे सेनेची सुद्धा मदत किंवा इतर सगळ्याच पक्षांची मदत, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सगळ्याच पक्षांची मदत त्या ठिकाणी झाली. आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेऊन संदेश पारकरांना नगराध्यक्षपदाची जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि कणकवलीतल्या जनतेने सुद्धा तितक्याच, म्हणजे एक स्वाभिमानी शहर, एक स्वाभिमानी जनता, आणि म्हणून त्या जनतेनं हा कौल घेतला आणि एक इतिहास, मगाशी मी म्हणालो, एक इतिहास घडवलेला आहे. आणि एक म्हणजे हा चमत्कार आहे की संदेश पारकरांना नगराध्यक्षपदाची जबाबदारी ही कणकवलीतल्या जनतेनं निर्भीडपणे, म्हणजे ज्या पद्धतीनं जनतेनं कौल दिला, हा कौल, आणि म्हणून माझी जबाबदारीसुद्धा त्या निमित्तानं वाढलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या 5 वर्षामध्ये जी माझ्याकडे सत्तेची जबाबदारी आहे, मी एक कणकवलीकरांचा एक विश्वस्त आहे आणि त्या भावनेतनं मला त्या ठिकाणी या कणकवली शहराचा विकास त्या ठिकाणी करायचा आहे. आणि कणकवलीच्या लोकांचे जे प्रेम मिळालं, जो विश्वास मिळाला, जो आशीर्वाद मिळाला, तो मात्र त्या ठिकाणी या निमित्तानं कायम ठेवायचा. शेवटचा प्रश्न, खरं तर 2003मध्ये तुम्ही कणकवलीच्या राजकारणात पहिले नगराध्यक्ष झालेला होता. समीर नलावडे तुमचे मित्र होते. यानंतर मागच्या निवडणुकीत तुमचा त्याने पराभव केलेला होता. यानंतर तुम्ही विजयी झालेला आहेत. नगराध्यक्ष बसल्यानंतर तुम्ही तब्बल 21 निविदा एकाच वेळी रद्द केल्यानंतर भाजपने तुमच्यावर अटॅक केलेला होता. भाजप म्हणतंय की तुम्ही चुकीच्या पद्धतीने निविदा रद्द केलेल्या होत्या. यानंतर सत्ताधारी आणि भाजप असा सामना पाहायला मिळाला होता. एकंदर सध्या स्थिती काय, कारण तुम्ही निविदा रद्द केल्यामुळे चर्चेत आलेला आहे ही नगरपंचायत, काय सांगाल? नाही, खरं तर ज्या 21 निविदा आम्ही रद्द केल्या, ह्या निविदा प्रशासकीय राजवटीत त्या ठिकाणी झालेल्या होत्या. त्यामुळे आपण जे सांगताय की प्रशासकीय राजवट ही कुठल्याही पक्षाची नसते, ही प्रशासनाची असते. आणि त्याच्यामध्ये ज्या निविदांच्या रद्द करण्याच्या संदर्भात आम्ही जो ठराव घेतला किंवा त्या बहुमताच्या जोरावर पास केला, याच्यामधलं जे महत्त्वाची भूमिका ही आहे की 21 कामामध्ये
फक्त 7 लोकांनी स्पर्धा केलेली आहे आणि हे सिंडिकेट पद्धतीनं त्या ठिकाणी ही निविदा प्रक्रिया झालेली आहे आणि एकाच माणसाच्या नावावर जवळजवळ 11 कामं आहेत. त्यांच्याच भावाच्यावरच्या नावावर जवळजवळ 3 कामं आहेत. म्हणजे एकूण 14 कामं ही एकाच घराण्यामध्ये त्या ठिकाणी गेलेली आहेत आणि उर्वरित 6-7 कामं ही इतर जे 5 स्पर्धक आहेत त्यांना मिळालेली आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये प्रशासनाला माझा सांगण्याचा प्रयत्न असा होता की याच्यामध्ये सिंडिकेट झालेला आहे. वाटून जशी स्पर्धा न होता निविदा वाटून टेंडर्स वाटून घेतले अशा प्रकारचं वास्तव आहे. आणि त्याचबरोबर मी नगराध्यक्ष झाल्यानंतर काही निविदा मागवल्या दुसऱ्या, त्या निविदांमध्ये स्पर्धा झाली. जवळजवळ 8% 11% बिलो ही त्या ठिकाणी कामं स्पर्धात्मक त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मान्यता त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि म्हणून कुठंतरी याच्यामधनं नगरपंचायतीचं हित लक्षात घेऊन तो निर्णय घेतलेला आहे. पण त्याचबरोबर मला एक जबाबदारी माझीसुद्धा आहे की शहराचा जो विकासाचा निधी आहे हा निधी त्या ठिकाणी लॅब्स होता कामा नये. शहरावरच्या ज्या विकासाची कामं जी सुचवली त्याच्यावर खर्च झाला पाहिजे, पण तो योग्य पद्धतीनं झाला पाहिजे. आणि म्हणून निविदांमध्ये ती पारदर्शकपणा नव्हता. मॅनेज सिंडिकेट अशा पद्धतीचा व्यवहार असल्यामुळे ह्या निविदा असल्यामुळे त्या ठिकाणी रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जी आमची सत्ताधारी म्हणून किंवा सगळे नगरसेवक असतील म्हणजे नगरपालिकेची बॉडी, तर त्यांचं सगळ्यांचंच असं म्हणणं आहे की या 21 निविदांमध्ये कुठलीही स्पर्धा झालेली नाही आणि एका व्यक्तीसाठी ही निविदा प्रक्रिया झाली आणि म्हणून ती रद्द करून नव्यानं त्या ठिकाणी निविदा काढाव्यात आणि स्पर्धा करून येणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना त्या निविदा टेंडर्स मिळावीत, हा याच्यामागचा प्रयत्न आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. 2003 थेट नगराध्यक्ष झाल्यानंतर R.R. पाटलांनी म्हटलं होतं संदेश पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात नेणार. महाराष्ट्रात तुम्ही गेलात, प्रसिद्धी मिळाली, त्यावेळी तुमचं एक स्वप्न होतं, ते आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे, आमदार व्हावं. मागची निवडणूक लढवली, पराभूत झालात. यानंतर कुठेतरी चर्चेत तुम्हाला वाटलं होतं की विधान परिषद देतील. वैभव नाईकानंतर तुमचं नाव चर्चेत होतं खालच्या 8-9 जागांवर. वाटतं का की शिंदेनी तुम्हाला थेट आश्वासित केल्यानंतर किंवा जो पक्ष आश्वासित केलं तर तुम्ही त्या पक्षात जाणार आहात? कारण आमदार होणं तुमचं स्वप्न आहे, हे स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहात का? आणि अशावेळी नगराध्यक्षपद आहे हे सोडण्याची तयारी पण असेल का तुमची? ज्या राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही गेली अनेक वर्ष कार्यरत आहोत, मला तर वाटतं की मी 36-37 वर्ष झालं आता मी या राजकीय प्रवासामध्ये आहे. आणि म्हणून ज्या राजकारणामध्ये नेतृत्व आम्ही करतो त्याच्यामध्ये आमच्या ज्या काही महत्त्वाकांक्षा आहेत त्या असणारच आहेत, काही स्वप्न आहेत ती असणारच आहेत. कारण जेवढे अधिकार वाढतील तेवढी आपण जनतेची सेवा अधिक करू किंवा या जिल्ह्याचा विकास करू. आणि त्यामुळे सातत्यानं आमच्या अपेक्षा आहेत की आम्हाला अनेक मोठ्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी मिळाव्यात आणि म्हणून तो प्रयत्नही माझा त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि म्हणून असे अनेक पर्याय किंवा अशा प्रकारची अनेक संधी ह्या मला त्या ठिकाणी आतापर्यंतच्या माझ्या राजकीय प्रवासामध्ये आलेल्या आहे, पुढेही येतील. मी मगाशीच आपल्याला म्हणालो की योग्य वेळी याबाबतचा योग्य निर्णय हा आम्ही त्या ठिकाणी करू आणि या सगळ्यामधनं कसं माझा जिल्ह्याचा फायदा होईल आणि शहराचा कसा फायदा होईल विकासाच्या बाबतीमध्ये, हाच यामागचा दृष्टिकोन त्या ठिकाणी राहणार आहे. वाढदिवसाच्या आधी पाहायला मिळेल. बघू आता काय नेमकं कधी होईल केव्हा होईल मी आता सांगत नाही, पण काहीतरी निर्णय त्या ठिकाणी आपल्याला करावा लागणार. तर जे होते आपल्यासोबत संदेश पारकर, चर्चा चालू आहे की संदेश पारकर शिंदे सेनेत जाणार की नाही. ती अनेक प्रश्नावर त्यांनी आपलं मत प्रकट केलं आहे. आमदार होण्याची त्यांची इच्छा होती, यासाठी पण त्याने मत प्रकट केलं. मात्र सध्या संदेश पारकर जे चर्चेत राहिलेले होते शिंदे सेनेमध्ये ते प्रवेश करणार आहेत की नाही. मात्र त्यांनी दावा केला आहे की कणकवलीचा विकास आणि नगराध्यक्ष आपण बनवल्यामुळे इथल्या विकासासाठी स्पष्ट करणार असल्याचे संकेत देत त्यांनी भविष्यातले त्यांचे लक्षवेध कसे असतील याच्यावर त्यांनी बोलणं टाळलेलं आहे. कॅमेरामॅन वेदांसह भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, कणकवली.